लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। मंडळी, आम्ही आलेलो आहोत मुंबईच्या हुतात्मा चौकात माझ्या चला हवा येऊ द्याच्या या शिलेदारांना घेऊन। एक वर्षापूर्वी महाराष्ट्राला हसवण्याचं स्वप्न घेऊन हा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता आणि या महाराष्ट्रानं आमच्यावरती एका वर्षात इतकं प्रेम केलंय की त्यांना आम्ही भारावून गेलोय। आणि म्हणूनच अखंड महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्या अमर हुतात्म्यांना वंदन करून आजच्या भागाची आपण सुरुवात करणार आहोत। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी। आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी। वाह वाह वाह, क्या बात है। आज आमच्या मंचावरती मी अशा मराठमोळ्या कलाकारांना, अशा शिलेदारांना या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे। नेहमीच आपण बोलताना बोलत असतो, अभिमानानं आपण सांगतो की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि हेच चित्र आज या मंचावरती बघायला मिळतंय। अतिशय मनापासून या मंचावरती मी पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यांचे लाडके गायक महेश काळे यांचं। कट्यार काळजात घुसली या सिनेमातल्या पार्श्वगायनासाठी त्यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। मनापासून अभिनंदन सर। यानंतर मागच्याच आठवड्यात जिला आपण भेटलेलो आहोत, पुन्हा एकदा तिचं स्वागत करूयात। सैराट चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरू। नमस्कार। सैराट या चित्रपटातल्या अभिनयासाठी तिला यंदाचा विशेष उल्लेखनीय राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे रिंगण या चित्रपटाला। आणि त्यानिमित्तानं मी स्वागत करतो या चित्रपटाचे अभिनेते शशांक शेंडे, बालकलाकार साहिल जोशी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांचं। यानंतर स्वागत करूयात प्रवीण आंग्रे यांचं। ब्रेकिंग फ्री या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संकलक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। यंदाचा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, सिनेमा आहे दुरांतो। आणि स्वागत करूयात या सिनेमातली अभिनेत्री श्रुती मराठेचं। त्यानंतर स्वागत करतो आता मी निशांत रॉय बोंबार्डे यांचं। त्यांच्या दारवठा या सिनेमाला यंदाचा दिग्दर्शकाचा पदार्पणातला सर्वोत्कृष्ट सिनेमा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, अभिनंदन।
आणि त्यांच्याबरोबर या सिनेमातला बालकलाकार सुद्धा आलेला आहे. त्याचं स्वागत निशांत भावसारसाठी टाळ्या. आणि स्वागत करूयात याच सिनेमातल्या अभिनेत्रीचं नंदिता धुरीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आता स्वागत करतो दिग्दर्शक मिथुन चौधरी यांचं. त्यांच्या पायवाट या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. यंदाचा फिक्शन विभागातला सर्वोत्कृष्ट लघुपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे औषध या लघुपटाला. स्वागत करूयात या सिनेमाचे दिग्दर्शक अमोल देशमुख यांचं. यंदाचा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी सलोनी धात्रक आणि सुजित सावंत यांना. जोरदार टाळ्या. मला तर खरंच खूप आनंद झालेला आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातली 15 पोरं स्कॉलरशिपला आल्यावर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद आज मला झालेला आहे. मनापासून मी सगळ्यांचं अभिनंदन करणार आहे आणि मी विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौऱ्यात. महेश काळे सर, सुरुवात तुमच्यापासूनच करतो कारण कार्यक्रमाची सुरुवात आज तुम्ही केलेली आहे. तुमच्या सुरात आमचे काही बेसूर मिसळण्याचा प्रयत्नही आम्ही केला, तर तुम्ही गोड मानून घेतलात, हेच मला फार बरं वाटलेलं आहे आज. मी असं ऐकलं की राष्ट्रीय पुरस्कार सोहळा जिथे रंगतो त्याचा एक प्रोटोकॉल असतो, तिथे एक शिस्तबद्धता असते. म्हणजे तिथे जाण्यापासून ते वेशभूषेपर्यंत या सगळ्याचं काही दडपण आहे? विलक्षण दडपण आहे. कारण मुळातच शास्त्रीय संगीत करणारा असल्यामुळे दायऱ्यामध्येच असल्यानंतर पाहिजे ते करण्याची सवय झालेली आहे. गाणं गायचं जितकं दडपण नाही आहे तिकडं, तितकं मला ह्या सगळ्या प्रोटोकॉलचं आहे. पण मला हे विचारायचं होतं आल्यापासून की लुक वेगळा वाटतोय सर तुमचं. दाढी वगैरे तुम्ही वाढवली. मागच्या वेळेला आला तेव्हा दाढी नव्हती. मग ह्याचं काय कारण आहे दाढी वाढवण्याचं? की आम्ही असं समजायचं की आता कट्यार 2 मध्ये तुम्ही खान साहेब करणार आहे? तोपर्यंत आणखीन वाढली तर कदाचित करेल, पण तेव्हापासून 4 महिन्यात इतकीच वाढली. पण सध्या कट्यारपासून एक अनुभव सगळ्यांनाच आलेला आहे की शास्त्रीय गायन लहान मुलं सुद्धा करू लागली आहेत. तोडक्या मोडक्या स्वरात ते आम्हाला सूर निरागस हो वगैरे गाताना दिसतात, हरकत वगैरे घेताना दिसतात. याचं क्रेडिट खरं तर तुम्हाला आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या. खूपच छान, खूप सॅटिस्फाईंग वाटतं. म्हणजे ही जी गाणी आहेत ती जी मुलं गुणगुणतात त्यांच्या आजोबांच्या वयांची गाणी आहे. त्यामुळे कुठेतरी आजीशी ते संवाद साधतायत असं त्यातनं वाटतं. रिंकू तुझ्याकडे येणार आहे आता. सैराटची सगळीकडे जोरदार हवा आहे. सिनेमा प्रदर्शित झालेला आहे आणि जोरदार यश मिळतंय. जोरदार टाळ्यांनी मी तुला त्याबद्दल शुभेच्छा देतो. थँक्यू. स्पेशल मेन्शन हा पुरस्कार तुला मिळालाय. घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? नागरा दादा म्हटलं तुला अवॉर्ड मिळाला. मला काय करून काय नको असं झालं. माझ्या डोळ्यातनं घळघळ पाणीच यायला लागलं. म्हटलं बाबांना सांगा. आणि बाबांना फोन केला तर बाबा जिथं होते तिथून रडत आले. आईचा तिकडून फोन, आई इंटरव्ह्यू चालू होते टीव्हीवर, आई तिकडून रडत, अगं मी तुला बघते. मला इतका आनंद झाला, म्हणजे इतकं भारी वाटत होतं त्यांना. आई म्हटली मी स्वप्नात आहे का काय, तुला टीव्ही बघता मला इतकं भारी वाटतं. म्हणजे खूप छान वाटलेलं, इतकं रडलेलं. त्यांच्या रडण्यातूनच मला सगळं कळालेलं की त्यांना काय वाटतंय. वा वा. मी मराठी, झी मराठी.